हाय. हे हाय, आज लवकर आलास? हो अगं, कामं संपली लवकर तर लवकर निघालो. तू कधी आलीस? आणि अनुचं ऍडमिशन झालं असेल. झाली असेल म्हणजे? म्हणजे अरे मी गेलेच नाही तिच्या बरोबर. का? कारण मला असं वाटतं की अनुने हे सगळं एकटीने करावं. म्हणजे अगदी घरातून बाहेर पडून रिक्षा थांबवणं, रिक्षावाला दादांना पत्ता सांगणं, स्वतः पैसे देणं आणि तिथे पोचल्यावर एक्झॅक्ट ऍड्रेस शोधणं, नवीन लोकांशी ओळख करून घेणं, हे सगळं तिने स्वतः केलं पाहिजे. आणि माझी खात्री आहे अनुने हे आज सगळं केलं असणार आहे. हा, थोडीशी घाबरली असेल, थोडी बावरली पण असेल, पण ठीक आहे ना, हीच तर खरी सुरुवात आहे. अश्विनी, कमाल आहेस तू. नाही, अनुला ग्रूम करायचं तू फारच मनावर घेतलंयस. नाही पण चांगलंय, आवडलं मला. तसंही पाण्यात पडल्याशिवाय कसं पोहायला शिकणार? तेच तर, मी अनुचं उत्तम ट्रेनिंग घेते. तू सांग, अविनाशच्या ट्रेनिंगचं कुठपर्यंत आलंय? अविनाश, माझे प्रयत्न चालू आहेत. ब्रेन वॉश केलंय त्याचं मी. आय होप की तो आता अनुशी नीट वागेल. आणि तसंही आता व्हॅलेंटाईन्स डे जवळ येत आहे. प्रेमाच्या या गोड गुलाबी हवेचा त्याच्यावरही परिणाम होईलच. यार, परवावर व्हॅलेंटाईन डे आलाय आणि पैसेही नाही आहेत. जे मिळवले होते ते पण गेले. आता आलियासाठी गिफ्ट कसं घेऊ? गिफ्ट शिवाय ती ऐकणारी नाही. कसं मॅनेज करू? उद्या बाबांना पटवावं लागेल. त्यांचा मूड बरा हवा फक्त. कसला विचार करतोयस? अजून काय काय चोरता येईल याचा? गब्बस. हे बघ प्रथम, मला चांगलंच माहिती आहे तू कुठलाही गिटारचा क्लास वगैरे लावणार नव्हता. त्यामुळे आता मला खरं सांगायचं, तू नक्की पैसे कशासाठी घेतले होतेस? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओके. ॲक्च्युली मी तरी का बोलतेय तुझ्याशी? खरं तर तू ना बाबांचा मार डिझर्व करतोस, पण आज आजीमुळे वाचलायस तू. पण लक्षात ठेव, परत जर असं काही केलंस ना तर बाबाच काय, आईच्या हातून सुद्धा वाचणार नाहीस तू. आई ती काय करणार आहे? मगाशी बघितलं ना, तसंही तिला कोण विचारतंय? तुझं नशीब समज, तुला आपली आईसारखी आई मिळाली आहे. आणि बिचाऱ्या आईचं दुर्दैव आहे, तिला तुझ्यासारखा मुलगा मिळाला ज्याला तिची जराही कदर नाही आहे. पण लक्षात ठेव प्रथम, एक दिवस आई असं काहीतरी करेल ना की यू विल बी प्राऊड ऑफ हर. हो, बरं. अहो, काय करताय? तुझा बायोडेटा. नाव अनुप्रिया अविनाश पाटकर. जन्मतारीख साल माहिती आहे मला, साल माहिती आहे. 1985. महिना आहे सप्टेंबर. आणि तारीख
तुझा लकी नंबर 3 आहे. 3? अगं लकी नंबर 3 आहे ना, असं काय करतेस तू? 12 सप्टेंबर नाही, मला आठवलं. 30 सप्टेंबर. 3 सप्टेंबर काय? आठवलं. सॉरी 21 सप्टेंबर. 21 सप्टेंबर आठवलं. 21 सप्टेंबर 2028. हा 21 सप्टेंबर 1985. नशीब लक्षात राहिलं. अनु तू 40ची होणार आहेस? हो, आणि पुढच्या वर्षी आपल्या लग्नालाही 18 वर्ष पूर्ण होणार आहेत. बापरे, वेळ कसा पटापट जातो ग. बघा ना, ते काळाला पंख असतात असं म्हणतात, ते काही खोटं नाही. आपण फक्त ते पंख लावून उडायचे असतात, आपल्याला हव्या असलेल्या सुखाच्या क्षितिजाच्या शोधात. अहो, असं काय बघताय? नाही, मी बघत होतो तू ना असं जेव्हा बोलतेस ना काव्यात्मक असं, तेव्हा तू एकदम ती तुझी लाडकी आरजे, काय तिचं नाव? मधुश्री. मधुश्री. एकदम त्या मधुश्री सारखी ऐकू होतेस, माहितीये तू. खरंच? काव्यात्मक. ते कसं जमतं ग तुला? एक मिनिट. आली लाडात. अगं ए बाई, हे कम्प्लीट करायचंय मला, एवढीच. काय आणलं आता? हे बघा. काय आहे? बापरे, एवढे सर्टिफिकेट्स मिळाले तुला? वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक, काव्य वाचन प्रथम क्रमांक, उत्स्फूर्त वक्तृत्व प्रथम क्रमांक. सगळ्यातच प्रथम क्रमांक आहे. उत्स्फूर्त काव्य स्पर्धा म्हणजे अहो, ऑन द स्पॉट कविता करायची. येतं तुला हे? हो, असं काय करताय? मी करायचे. तुम्हाला आठवत नाहीये का? येतं तुला हे? लक्षात आहे ना तुमच्या? अरे म्हणजे ती हे काय? ती ही कविता होती ना ती. कुठली? आता कशी आठवेल मला? पण तुम्हाला आठवतंय का, कॉलेजमध्ये असताना सगळे मला म्हणायचे की ही नक्की काहीतरी सेटिंग करते, म्हणून हिचा पहिला नंबर येतो. आणि गोंखले कधी सेटिंग करत नाहीत. बघा ना, मी आणि सेटिंग करणार. पण सगळ्यांना ना नवल वाटायचं की दरवर्षी ही स्पर्धेत पहिली कशी येते. पण तितकंच लेक्चरर्सना ना कौतुकही असायचं. इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असले ना की मलाच पाठवायचे. त्यांना माहिती होतं की अनुप्रिया जिंकणारच, पहिला नंबर आणणारच. शिक्षकांचं आणि मुलांचं माझ्यावर खूप प्रेम होतं, म्हणजे खूप कौतुक करायचे माझं. एकदा काय झालं माहितीये का, एका इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये मी एका मुलीला हरवलं. तर नंतर ती येऊन मला काय म्हणाली माहितीये? अनुप्रिया, तू खूप गोड बोलतेस. तुझं बोलणं ऐकता ऐकता मी माझेच पॉइंट्स विसरले आणि म्हणून मी हरले. तुम्हाला आठवतं, आपण जेव्हा फिरायचो तेव्हा तुम्हीही हेच म्हणायचं की अनु, तुझं बोलणं ऐकता ऐकता वेळ कसा जातो कळतच नाही. तुमच्या बाईकवर आपण फिरायचो तेव्हा मी मागे बसून बडबड 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 करत राहायचे आणि तुम्ही शांतपणे फक्त ऐकत राहायचा. आपण कुठे चाललोय, किती वेळ चाललोय, त्याचं भानच राहायचं नाही आपल्याला. तुला आठवत का एकदा त्या एका गल्लीत घुसलो होतो आपण आणि तिथेच फिरत राहिलो. हा, आणि तिकडून कसं निघायचं आपण विसरूनच, आपल्याला कळलंच नाही. 2 तास लागले. 2 तास आपण तिथेच फिरत होतो. तुला घरी सोडायला उशीर झाला. बापरे, आणि बाबा किती चिडले होते, आठवतंय का? तुझे बाबा जरा हेच आहेत. अहो, नाही म्हणजे विनाकारण कशाला चिडायचं, एक दिवस होऊ शकतो ना उशीर. असं कसं होतो ना आपण. हो ना. तेव्हा एकमेकांशी बोलताना आपण वेळ काळ विसरून जायचो. आणि आता नॉर्मल बोलायलाही वेळ नाही आपल्याकडे.
असो, तुम्ही बायोडेटा कम्प्लीट करा, मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते. थँक्यू, मला क्लासला जाण्याची परवानगी दिली त्याबद्दल. नाही. अनुप्रिया अविनाश पाटकर. वाव, कसले भारी भारी ड्रेसेस आहेत हे. कुठला ऍड करू मला काही कळतच नाहीये. काय ग सीमा, काय झालं? काय होतंय काय तुला? राजन हे बघ ना. अरे इतके भारी भारी ड्रेसेस आहेत, सगळेच इतके कमाल. कुठला घेऊ ना मला कळत नाहीये. मला सगळेच आवडतात. ऐक ना, बघ ना, तू सांग ना मला कुठला घेऊ. अगं पण काय ओकेजन काय आहे, निमित्त काय, कशासाठी घ्यायचे तुला ड्रेस? अरे विसरलास तू, व्हॅलेंटाईन डे येतोय. व्हॅलेंटाईन डे. ओ वाव, व्हॅलेंटाईन डे. ऐक ना, मला ना ऍटलीस्ट 2-3 तरी ड्रेसेस हवेत आणि स्पेशल रेड कलरचा ड्रेस. ऐक ना, पण इतके भारी भारी ड्रेसेस मला समजतच नाहीये मी कुठला घेऊ. तू सांग ना मला मी कुठला घेऊ. घे घे कुठलाही, एकाच कलरचे तर आहेत सगळे. रेड कलरचे आहेत पण अरे माझ्यावर कुठला छान दिसेल ते सांग ना. बघ तरी एकदा. घे घे कुठलाही. तुला माहिती आहे ना मला व्हॅलेंटाईन डे वगैरे काही फार पटत नाही. कसा आहेस रे तू, इतका कसा काय बोर. कशाचीच कशी एक्साइटमेंट नसते तुला. आता मी आहे असा, त्याचं काय करणार तू? आणि हे व्हॅलेंटाईन डे वगैरे मला फार काही पटत नाही, तुला माहिती आहे ना. खोटं असतं हे सगळं. म्हणजे आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला प्रेम एक्सप्रेस करण्यासाठी फक्त एक दिवस, हां, आणि ते सिद्ध करण्यासाठी महागडे गिफ्ट्स, गुलाबाची फुलं, किती मटेरियलिस्टिक आहे हे सगळं. फक्त एकच दिवस, बाकी 364 दिवस तू माझ्याशी जसं वागतेस ते चालतं. फक्त एक दिवस प्रेम एक्सप्रेस करायचा. प्रेमाचा अर्थ वेगळा आहे सीमा. ज्या दिवशी तुला तो कळेल ना, आपलं नातं खूप बेटर असेल. हो झालं, सगळं बोललास ना. शांत झोप हा आता. 365 दिवस प्रेम करतोय मी. माझ्या इथे नशिबाला कोसत बसते. कसला नवरा मिळालाय मला. कसली हौस नाही, मौज नाही, सुख नाही. जरा काही बोललं की लगेच भाषण सुरू. नशीब समज मी फक्त भाषण देतो. अविनाश सारखा त्याच्या बायकोला त्रास देत नाही. हो, मी पण काही अनु नाहीये. तू मला त्रास देणार आणि मी तो सहन करणार. आला मोठा. अनुसारखं काहीच जमणार नाही तुला सीमा. काय म्हणालास? मी हे म्हणत होतो की अवी सुद्धा हल्ली चांगलं वागतो का अनुशी. हो रे, खरं ते. विचित्रच आहेत ना ते जरा. असले तर सूत नाही तर भूत. तुझ्यासारखं दुसरं काय. परत काहीतरी म्हणालास ना तू. आता तू काहीतरी म्हणालास. अगं मी फक्त हे म्हणालो की तू तुझं महत्वाचं काम कर, मी पण आपलं चालू ठेवतो जे काय चाललंय माझं ते. ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. गुड मॉर्निंग पिहू. गुड मॉर्निंग आई. उठला नाही. त्याची गुड मॉर्निंग आफ्टरनूनला होते माहितीये ना. प्रथम उठ, शाळेत जायचंय तुला.
शाळेची वेळ झाली प्रथम. कधी उठणार आहेस? उठ ना बाळा, उठ ना. रात्री उशिरा झोपतोस, मग सकाळी उठत नाही आणि मग घाई करतोस. उठ. झोपू दे ग. ए काय झोपू दे? तुला शाळेत जायचं नाहीये का? 7 वाजलेत. उठ. असं करू नको ना सोन्या. हा, शाणा मुलगा आहे ना माझा. ऐक, आणि तू आहे ना बदाम खायला विसरू नकोस. रोज विसरतोस. मग बुद्धी कशी वाढणार तुझी? आई असं बदाम खाऊन अक्कल वाढली असती तर लोकांनी बदामच खाल्ले असते ना. तुला तर बुद्धी पण नाही आणि समजही नाही. पिहू, प्रथम ऐक ना, मी तुला एक गोष्ट सांगू का रे? आई प्लीज, आता गोष्ट ऐकायचा मूड नाही. ए ऐक ना रे, टाइमपास म्हणून ऐक. ऐक ना, एका गावात ना एक चोर होता. खूप फेमस चोर होता आणि तो खूप मोठ्या मोठ्या चोऱ्या करायचा. तो ना खूप कॉन्फिडेंट होता की मला कधी कोणी पकडूच शकणार नाही. त्याला काय वाटायचं माहितीये का, की पैसे कमवण्याचा सोपा मार्ग म्हणजे चोरी करणं. पण काय झालं, पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. मग झाली त्याला फाशी? ती तर त्याला होणारच होती, पण त्याआधी ना त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली. काय होती त्याची शेवटची इच्छा? तो म्हणाला की मला माझ्या आईला भेटायचंय. का? सांगते. तर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या आईला तुरुंगात बोलवलं त्याला भेटायला. तर त्यांनी त्याच्या आईला सांगितलं, आई जरा जवळ आहे ना, मला तुझ्या कानात तुला काहीतरी सांगायचंय. तर त्याची आई आली. तर त्याच्या आईने कान असा पुढे केला. त्यांनी काय केलं माहिती? त्यांनी त्याच्या आईचा कान करकचून चावला. त्याची आई कळवळली, रडली, खूप ओरडली. का केलं त्याने असं? हाच प्रश्न त्याच्या आईलाही पडला की का बरं तू माझा कान चावलास? तर तो चोर म्हणाला की जेव्हा मी लहान होतो आणि मी छोट्या छोट्या चोऱ्या करायचो तेव्हा लोक येऊन तुला सांगायची की तुझा मुलगा चोरी करतोय. हे सगळं तुझ्या कानावर पडलं तरीही तू मला ओरडली नाहीस, मला काही बोलली नाहीस, मला रागावली नाहीस, मला चिडली नाहीस, मला समजावलं नाहीस. आणि म्हणूनच आज माझ्यावर ही वेळ आली. प्रथम तुला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? मला ती आई नाही व्हायचंय जी मुलांच्या चुकांना पाठीशी घालेल. मला ती आई व्हायचंय जी आपल्या मुलांना चांगले संस्कार देईल. मला तुम्हाला मोठं होताना बघायचंय, लोकांनी तुमचं कौतुक करताना बघायचंय. पण यात मला तुझी मदत हवी. ती कशी? आजपासून माझं ऐकायचं, उद्धटपणा करायचं नाही, कोणाशीही वाईट वागायचं नाही, पिहूताईशी नीट बोलायचं, रोज सकाळी लवकर उठायचं, लवकर उठून फ्रेश होऊन आधी अभ्यास करायचा, मग नाश्ता करून शाळेला जायचं, शाळेतून आल्यावर हात पाय धुवायचं, जेवायचं आणि अभ्यास करायला बसायचं. मग तुला जो फ्री वेळ मिळेल तो घरच्यांसोबत घालवायचा. नंतर जेवायचं, पुन्हा थोडा वेळ अभ्यास करायचा आणि झोपायचं. आणि आजपासून तुझा अभ्यास मी घेणार. तुझी एक्झाम संपेपर्यंत हेच तुझं रुटीन असेल. करशील ना असं? प्रथम, कळलंय का तुला? प्रथम हो तरी म्हण. कळलं का? कळलं ग. जा आता माझ्यासाठी ब्रेकफास्ट कर. जाम भूक लागली. मस्त चीज ऑमलेट कर. तुला हवं ते करून देईन मी, पण मोबाईल बाजूला. आणि मी काय म्हणाले ते नीट लक्षात ठेवायचं आणि नीट अभ्यास करायचा आणि वाईट सवयी सगळ्या सोडून द्यायच्या. कळलं का? माझ्या पिल्लूला सगळं भरून देईन. अभ्यास करशील ना नीट? हा, पटकन फ्रेश हो, मी चीज ऑमलेट बनवते. हा चल बाळा, तू पण ये लवकर फ्रेश होऊन खाली. हा चल, मोबाईल बाजूला. ये लवकर. हिला काय झालं? असं वागतेय. तू चांगलं आईचं मेडल हिलाच मिळालं. आई तिच्या मुलांसाठी जे जे करते ना त्यासाठी तिला मेडल मिळायलाच पाहिजे, पण दुर्दैवाने ते मिळत नाही. जर एखादी गोष्ट आपण करायची ठरवली असेल ना तर ती तडीच जाणार अशी मनाची खात्री करायची.
आपल्या मनात वेगवेगळे संशय अजिबात येऊ द्यायचे नाहीत. मनाला सतत सांगत राहायचं की हे तुला जमणारच आहे, तू तुझी इच्छा पूर्ण करणारच आहेस. कारण काय आहे ना, जगात कुठलीही गोष्ट कठीण असू शकते पण अशक्य नाही. अगदी खरं बोललीस. बघ ना, आता मला वाटलं पण नव्हतं की मी आरजेचा क्लास लावेन, पण काल जाऊन मी ऍडमिशन घेतली आणि आज माझा क्लास सुरू होणार आहे. फक्त एकच गोष्ट सलते मला, मी माझ्या अवींपासून हे सगळं लपवते. पण हरकत नाही, वेळ आल्यावर मी त्यांना नक्की सांगेन. पण त्याआधी मला माझ्या आरजेची परीक्षा पास करायची आहे. नक्की पास होशील. पिहू, तू किती छान समजवलंस प्रथमला. त्याला त्यातलं किती कळलं असेल मला जरा डाऊट आहे, पण मला ऐकायला खूप छान वाटलं. आई, त्या क्लासमध्ये असंच बोल, मग बघ आरजेची परीक्षा आरामात पास होशील तू. बोलणं कोणीतरी ऐकेल पिहू. सॉरी एक्साइटमेंट मध्ये बोलले अगं, सॉरी. असू दे ग, तशी तू माझी चिअर लीडर आहेस. हो ना. मग या चिअर लीडर कडून छोटंसं गिफ्ट. गिफ्ट? पिहू कशाला अगं उगीच? अगं आज क्लासचा पहिला दिवस आहे ना, म्हणून घे. पिहू, किती सुंदर पर्स आहे ग. माझ्यासाठी आणलीस? पण अगं पण हे आई, अगं आमच्या कॉलेजच्या जवळ एक्झिबिशन होतं, त्यात सेलमध्ये मिळाली मला, म्हणून आणली. हो अगं, पण पैसे? मला नाही का ते उत्कृष्ट विद्यार्थिनीचं अवॉर्ड मिळालं होतं, त्यात रोख 5,000 होते, त्यातून खर्च केले. पिहू, ते तुझे पैसे होते, तुझ्या हक्काचे पैसे. तू माझ्यावर कशाला खर्च केलेस? आई, तू माझ्यासाठी लहानपणापासून जे जे केलंयस त्याची भरपाई पैशात होऊ शकते का कधी? मी तुझ्यासाठी थोडंसं केलं तर काय बिघडतं? थँक्यू, खरंच खूप थँक्यू. पर्ससाठी नाही, माझ्या पोटी तू जन्म घेतलास म्हणून. आई, थँक यू. मला जन्म दिलास तू. ए माझी इमोशनल आई, आता रडू नकोस हा तू. आज तुझा स्पेशल दिवस आहे, सो आज गोड स्माइल कर. अशी नाही, अशी अशी अशीच स्माइल कर. आई, बिंदास जा क्लासला, कसलंच टेन्शन घेऊ नकोस आणि आजीची पण काळजी करू नकोस. मी वेळेत येईन घरी, आजीची काळजी घेईन, तुला कोणाला काही बोलण्याचा चान्सच मिळणार नाही. मोस्ट इम्पॉर्टंट, क्लासमध्ये बुजल्यासारखी राहू नकोस. सगळ्यांची गप्पा मार, सगळ्यांची ओळख करून घे, कॉन्फिडेंटली राहा आणि काही डाऊट असेल तर त्यांना विचार. ओके पिहू मॅडम. पिहू, आजच्या क्लाससाठी मी खूप उत्सुक आहे. सगळं छान होईल ना? सगळं छान होईल, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. बरं जा तू आता, आवरून घे. हां आई, पर्स. हां. आई, स्माइल. ए सीमा, सीमा, इकडे इकडे इकडे. हे बघ, काय आई? या सिरियल मध्ये ना हिची सून ब्युटी पार्लरचा कोर्स करते आणि नंतर फार मोठी मेकअप आर्टिस्ट होते गो. हो का? अनुचं पण असंच झालं तर? आता ते कुकिंग आणि बेकिंगचा कोर्स करते, उद्या ती मोठी शेफ झाली आणि खरंच इंटरनॅशनल शेफ शो मध्ये गेली तर टीव्हीवर दिसेल, तिची मिजाज अजून वाढेल. इथे मी तिला अडकवण्याचा सतत काही ना काहीतरी प्रयत्न करत असते, तरीही अनु नेहमी त्यातून बाहेर पडते, सगळ्यात क्रेडिट घेऊन जाते. आणि आता तर काय, अनु घराबाहेर जाऊ लागली आहे.
खरंच जर ती मोठी शेफ होऊन टीव्हीवर दिसली तर नाही 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 आई सकट सगळेजण तिला घेऊन डोक्यावर नाचतील. मी हे होच देणार नाही. काहीही करून अनुचा क्लास बंद केला पाहिजे. पण कसं करायचं? आई, अनु काय करते हो? असेल किचन मध्ये आवरत असेल. तिला क्लासला जायचंय ना. आज तिच्या क्लासचा पहिला दिवस आहे. ए नको ते प्रश्न विचार मला डिस्टर्ब करू नकोस हा. मला सिरियल बघू दे. आता बघ चला, तुझा पहिला दिवस शेवटचा दिवस करते की नाही ते. ए अनु, माझी फाईल होती इथे टेबलवर, कुठे आहे ती? का असं करता? माझ्या गोष्टींना नाही हात लावायचं सांगितलं तरी. गेली आता फाईल कपाटात ठेवली आहेस का? शपथ ना, ज्यावेळी घाई असते त्याच वेळी तुला काहीतरी. अनु 100% आत ठेवली असणार फाईल. याची चावी, लॉकची चावी कुठे आहे? लॉकरची. अरे हो तरी द्यावी यार माणसानी. काय ना खरंच. तर माझ्या गोष्टींना हात लावू नको सांगू नये तेच करतेस तू परत परत. मगाचपासून हाका मारतोय मी तुला. माझी महत्वाची फाईल इथे ठेवली होती. कुठे गेली ती फाईल? माझ्या सामानाला हात लावू नको असं सांगितलं होतं मी. का करतेस तू हे? चावी नाही याच्यामध्ये, चावी सापडत नाहीये मला. अगं माझी फाईल होती इथे, ती कुठे ठेवली? काय आहे चिठ्ठीमध्ये? काय ते माझं क्लासची रिसिट आहे. मी चावी विचारतोय तुला, तू क्लासची रिसिप्ट काय सांगतेस मला? देते मी. नशीब मी वेळेवर आले, नाहीतर आज काही खरं नव्हतं. मला ही रिसीट कुठेतरी लपून ठेवावी लागली. वरच होती. हे लावून घ्या. आता कुठे माझ्याशी बरं बोलू लागले, बरं वागू लागले. आता जर यांना क्लासबद्दल कळलं तर अनर्थ होईल. देवा, काहीही झालं तरी यांना खरं कळू देऊ नकोस. आत्ता कुठे सूप दाराशी येऊन थांबलंय.
मला हाक देत आहे, त्याला आल्या पावली माघारी पाठवू नकोस.